नमस्कार मंडळी. तर कशा आहेत सर्व मजेतच असाल. मी सुद्धा मजेत आहे. आणि आता बघा, मी आजची फायनली आमची तयारी होती लग्नाला जायची. तर इथे आता मी पटपट स्वयंपाक बनवून घेते आहे. आणि याच्या आधीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की मी लोणावळ्याला लग्नाला जाते आहे. तर आज फायनली तो दिवस होता की मला आज लग्नाला जायचं होतं. म्हणजे डायरेक्टली आज जायचं नव्हतं, आज आधी अमरावतीला जायचं होतं. आता पुढे सांगतेच तुम्हाला की तिथून किती वाजता जाणार काय. तर इथे आता स्वयंपाकाची तयारी पूर्ण झालेली माझी. आणि सुमितांची दोघांची पण आंघोळ वगैरे झाली, माझीसुद्धा झाली. आणि स्वयंपाक इथे रेडी झालेला आहे. तर आज स्वयंपाकामध्ये होतं चिकन आणि चपात्या, भात असा बेत होता. आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता इथून पुढे तुमच्यासोबत मी 2 ते 3 दिवस लग्नाचेच ब्लॉग शेअर करणार आहे. तर नक्कीच ते ब्लॉग तुम्ही बघा आणि कसे वाटले ते नक्कीच कमेंट करून सांगा. इथे आपली भाजीसुद्धा रेडी झाली आहे, बघू शकता तुम्ही. मस्त असं चिकन बनवलेलं आहे आणि पटपट चपात्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे. आणि त्यानंतर लगेच मी जेवण वगैरे करून पार्लरमध्ये गेली. आणि इथे मी बघा स्ट्रेटनिंग केलेली आहे केसांना. तर छान वाटत होतं. आणि कोणत्याही लग्नात गेली म्हणजे बाहेर गेली की मला स्ट्रेट केलेले केस खूप जास्त आवडतात. त्यानंतर लगेच घरी आली. घरी आल्यानंतर लगेच निघायचं होतं. तर इथे बघा अशा प्रकारचे. त्यानंतर फायनली आम्ही रेडी झालेलो आहे आणि दूर जायचं होतं म्हणून भरपूर असं सामानसुद्धा आमचं होतं. आणि इथेच मी पार्लरमध्ये सगळं सामान ठेवलेलं होतं. फायनली रेडी झालेलो आहे आणि जस्ट आता निघायचं होतं. आणि कशी वाटत आहे ते आजचं लुक माझं नक्कीच कमेंट करून सांगा. जर या ड्रेसची जर लिंक हवी असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट करू शकता, मी तुम्हाला नक्की लिंक देईल. आणि स्ट्रेटनिंगमुळे आज लुक थोडंसं चेंज झालेलं होतं. तर कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा. चला आता आम्ही आलेलो आहे बाहेर सगळं सामान घेऊन. आणि आम्हाला आता घेऊन जाणार आहे बस स्टँडला. तर भरपूर सामान होतं आणि ऑटोच करायचा होता, पण फायनली आम्ही गाडीवरच ॲडजस्ट केलं. आणि अशा प्रकारे आम्ही आता पोहोचलेलो आहे बस स्टँडवर. आणि बस स्टँडवर आल्याच आम्हाला लगेच गाडी मिळाली. तर बघू शकता तुम्ही इथे मस्त आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि छान अशी जागासुद्धा मिळाली, अगदी समोरच बसलेलो होतो. आणि फायनली आमचा प्रवास सुरू झाला अमरावतीचा. आणि आज बऱ्यापैकी ऊन पडलेलं होतं, जास्त थंडीसुद्धा नव्हती. नाहीतरी दुपारीसुद्धा स्वेटर घालायची गरज पडतेच आहे. तर आता आज कमी थंडी होती एकदम. तर अशा प्रकारे प्रवास सुरू झाला. आणि एवढ्या दूर मी फर्स्ट टाईम जात होती तर थोडंसं दुगदुगी वाटत होती, कारण सोबत नव्हते त्यामुळे. आणि आई वगैरे होती माझ्यासोबत तिकडनी. तर चला आता समृद्धी महामार्ग म्हणजे अमरावतीच्या जवळपास आता आम्ही आलेलो आहे. आणि जवळपास आल्या असं म्हणजे माहेरची एक वेगळीच ओढ असते. तर असं काही होतं. आणि बघू शकता इकडचे रोड किती छान आहेत. तर व्हिडिओ माझे तुम्ही कुठून बघता ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर थोडेसे आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. फायनली पोहोचलो आईच्या घरी. आणि इथे मग थोडीशी मज्जा मस्ती आमची सुरू होती. तर बघू शकता हे दादाचं घर आहे माझ्या. आणि वरच्या साईडला आई राहते. त्यानंतर जेवण वगैरे आटोपलं. आणि मलासुद्धा बराच वेळ झाला होता अमरावतीमध्ये पोहोचण्यासाठी. आणि तिथून जेवण वगैरे झाल्यानंतर 10:30 ते 11ची आमची ट्रेन होती पुण्याची. तर आम्ही फायनली इथे पोहोचलेलो आहे आता. तर आम्ही आमचं वेट करत होतो आम्ही ट्रेनची. तर लगेच ट्रेन वगैरे आली. आणि फायनली आम्ही आत्ता निघालेलो ट्रेनकडे. आणि इथे बघा हे छोटंसं बाळसुद्धा आमच्यासोबत येणार होतं पुण्याला. तर बघू शकता तुम्ही. आणि याचे नखरे तुम्हाला समोर दाखवणारच आहे मी आता. तर अगदी 12 ते 13 महिन्याचा आहे तो, पण खूपच जास्त ॲक्टिव्ह आणि हुशार होता, बघू शकता तुम्ही. चला आता आम्ही आमचं सामान वगैरे सगळं घेतलं. आणि आम्ही 8 ते 10 जणं इथून होतो जाण्यासाठी. फायनली आम्ही ट्रेनच्या जवळ पोहोचलो. आता गावावरून आल्यानंतरचा माझे हे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. त्याच्यामुळे तिकडून आल्यानंतर थोडीशी तब्येत बिघडलेली होती, त्यामुळे आवाज थोडासा चेंज झालेला आहे. तर फायनली ट्रेनसुद्धा आली. आणि आम्हाला जागासुद्धा खूप छान अशी जागा मिळाली होती. तर रिझर्वेशन केलं होतं, पण आम्ही जनरल डब्यातच बसलो. तर बघू शकता तुम्ही आता.
ही माझी ताई आहे, म्हणजे माझ्या मोठ्या आईची मुलगी आहे. तर अशा प्रकारे आम्ही ट्रेनपर्यंत पोहोचलो आणि आता फायनली बघू शकता तुम्ही, पूर्ण ट्रेन खालीच होती आणि अगदी मोकळी जागा आम्हाला मिळालेली बघू शकता. तर मस्त आम्ही आपली जागा सीट घेतली आणि अशा प्रकारे आम्ही मस्त असं मोकळं बसलो. आणि इथून पुढे आता पुढचा प्रवास आमचा सुरू होणार होता. त्यानंतर बराचसा वेळ होता आणि भरपूर जण आम्ही होतो, त्यामुळे आता काय टाईमपास करायचा आणि लग्नाला जायचं आहे. तर मग इथेच आम्ही मेहंदी काढायला सुरुवात केलेली. तर असंच काहीतरी टाईमपास करावा म्हणून इथे मला माझ्या भावाची मुलगी मेहंदी काढून देत होती. तर अशा प्रकारे आम्ही इथे टाईमपास केला. आणि बघा छोटूचे नखरे सुरू झाले होते. तर अगदी छोटाच आहे, पण त्याला मोबाईलशिवाय अजिबात करमत नव्हतं आणि मोबाईल जर दाखवला नाही तर त्याचं रडणं सुरू होऊन जात होतं. आजकाल कम्प्युटरचा जमाना आलेला आहे, त्यामुळे किती छोटं असलं तरी पण बघा मोबाईलमध्ये किती जास्त त्याचं लक्ष आहे आणि कार्टून बघत होता तो. आणि त्याने पूर्ण रस्त्याभर त्याचं मोबाईलच चालू होतं. तर सगळेजण व्यवस्थित बसलो आणि आमचा प्रवास फायनली सुरू झाला. आणि मधात ब्रेकमध्ये खाणंपिणं सुद्धा सुरूच होतं आमचं. आणि छोटीशी मस्ती तर काहीतरी वेगळीच होती. तर असाच होता आजचा दिवस. आणि इथून पुढे आता आम्ही लोणावळ्यावर पोहोचल्यानंतरचे व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. तर नक्कीच ते व्हिडिओ मिस करू नका आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. आणि आमच्या छोटूचे आणखी काही मस्तीखोर व्हिडिओ आहेत जे की तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे. तेव्हापर्यंत भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ बघता व्हिडिओला लाईक करून द्या. बाय.